आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सिंदखेड राजा विद्या मंदिरात विद्यादानाचे कार्य सोडून चिमुकल्या विद्यार्थिनीसोबत असभ्य वर्तन करणाऱ्या एका मास्तरने संतापजनक कृत्य केलं। आधीच देशात महिला सुरक्षावरून संताप उसळलेला आहे। सिंदखेड राजा तालुक्यातील वर्दडी बुद्रुक येथील जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळेवरील शिक्षक खुशाल उगले यांनी इयत्ता 4च्या वर्गातील चिमुरडी मुलीसोबत लैंगिक अत्याचार केल्याची घटना 23 ऑगस्ट रोजी उघडकीस आली। त्यामुळे परिसरामध्ये व जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली। आरोपी शिक्षक खुशालराव उगले हे इयत्ता 4च्या वर्गाला वर्ग शिक्षक होते। वर्दडी बुद्रुक येथील पालक व 3 मुलींनी थेट पोलीस स्टेशन गाठून झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांना माहिती दिली। आरोपी शिक्षकाविरुद्ध विविध कलमाने पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वर्दडी बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळा असून या ठिकाणी इयत्ता 1 ते 8वी वर्ग आहे। मागील 1 ते 1.5 वर्षापासून आरोपी शिक्षकाची नियुक्ती होऊन कार्यरत होते। त्यांच्याकडे मागील वर्षी इयत्ता 3चा वर्ग होता। यावर्षी वर्ग 4चा होता। इयत्ता 4ला खुशाल उगले नावाचे शिक्षक आहेत। सदर शिक्षक हे स्वतः वर्ग शिक्षक असलेल्या विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन करत असल्याचे पालकांनी सांगितले। शिक्षक वाईट कृत्य करतच होता, परंतु ही घटना वाढत गेल्याने काही सामाजिक कार्यकर्ते तथा ॲडव्होकेट प्रदीप सोनकांबळे, विठ्ठल सोनकांबळे यांच्यापर्यंत गेल्याने या घटनेला वाचा फोडण्यासाठी त्यांनी पालकांना सोबत घेऊन किनगाव राजा पोलीस स्टेशन गाठले आणि किनगाव राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनोद नरवडे यांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट दिली आणि सत्य परिस्थिती जाणून घेतली। त्यानंतर उपविभागीय अधिकारी मनीषा कदम यांनी सुद्धा त्या चिमुरड्या मुलीसोबत वर्दडी बुद्रुक या शाळेला भेट दिली। या दोन्ही पोलीस अधिकारी यांनी या घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ या शिक्षकाविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून या शिक्षकाविरोधात तालुक्यातील पालिकेमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। अपराध क्रमांक 183/2024 कलम 64(2)(f)(m) 65(2)76(1) BN 5 सह कलम 4, 6, 8, 10, 12 कासेह प्रति अधि 2012 सहज कलम 3(1)(w)(1)(1)(2) V 3(1)(r)(s)(w) गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम, ठाणेदार विनोद नरवडे हे करत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राचा या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा। आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलसाठी कार्यकारी संपादक विजय माने। वर्दडी गावात जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिक्षक 4च्या वर्गाचे शिक्षक उगले खुशालराव उगले हे काही विद्यार्थिनींचा लैंगिक छळ करत असल्याबाबत आज आपल्या पोलीस स्टेशनला पालक आणि 4 विद्यार्थी स्वतः पालक घेऊन आले होते आणि त्याबद्दल आपल्याला सांगितलं। त्यामुळे आपण त्या अंतर्गत आपण गुन्हा दाखल केलेला आहे। BNS 65 आणि 75 BNS 65(2) 65(2) 75(1) पोक्सो 4, 6, 8, 10, 12 आणि ॲट्रॉसिटी लावलेलं आहे आपण त्याच्यामध्ये 3(1)(w) 3(1)(w) कंसामध्ये 1, 2 3(2)(b 3(1)(r)(s) आपल्याला याच्यामध्ये BNS पोक्सो आणि ॲट्रॉसिटी आहे। BNS भारतीय न्याय संहिता नवीन जे कायदा आलेला आहे, नवीन कायदा IPC जे आपलं BNS आलेला आहे न्याय संहिता। भारतीय न्याय संहितेचे जे जुने IPCचे कलम याच्यामध्ये कलम नंबर चेंज झाले, त्यानुसार आपण जे आपल्या 376 त्या ठिकाणी आता आपल्याला 64 आलेला आहे। तर हे आपण त्यानुसार भारतीय न्याय संहिता कारण पुन्हा आता घडलेला आहे म्हणून आपण हे कलम लावलेले आहे। ही जी तक्रार दिली आहे ही तक्रार पालकांनी दिली का तुम्ही इन कॅमेरा घेतली? आता आपण पीडितेचं स्टेटमेंट घेतलेलं आहे। त्याही अल्पवयीन असल्यामुळे आपण प्रश्नोत्तर स्वरूपात गुन्हे दाखल केले। आरोपीला अटक केलं। आरोपीला आता आपण पाठवलेला आहे। आणखी तुमच्याकडे किती पालकांचा तक्रार केल्या जातात त्या संदर्भात? आता तरी सध्या आपल्याकडे एक 5-6 मुली आलेल्या आहेत। जसं समोर येतील तसं आपण सगळ्यांचे स्टेटमेंट घेऊया। गावाला त्यांच्या जवळपास 12 ते 14 मुली आहेत आणि यातील म्हणजे सर्व समाजाचे आहेत असं काही नाही। तर यात आहे का आणखी वाढण्याची शक्यता आहे का? आपण आता गावामध्ये
जेवढ्या विद्यार्थ्यांची संख्या असेल तेवढे सगळे जेवढ्या विद्यार्थी आहेत सगळ्या विद्यार्थ्यांचे गावातील वातावरण कसं काय? गावातील वातावरण